नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आता वाजल्या 12, सगळं माझं काम आवरले. आज उशीर झालाय आणि सगळं बघा, शनिवार असल्यामुळे मी उपास धरलाय. शनिवार आणि मंगळवार दोन्ही धरलेत आणि सोमवार तर 16 सोमवार तर धरले तर श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून. आणि शनिवार पण धरलाय आणि मंगळवार पण धरलेला आहे. पण सोमवार आहे ते निरंकार आहे आणि जे शनिवार आणि मंगळवार आहे ती एक टाइम जेवण करून आहे. तर आता बघा, शनिवार असल्यामुळं ना मी सगळं आधी घरातलं आवरून घेतलं, कपडे धुतले, सगळं काम झाले. आता करायला लागले मी देवपूजा. तर बघा, आमचं देवघर तिकडं आहे. तर आता मी तिथं फ्रीजवर ना, तर देवघरच मांडायला जागा नाही, तर मी फ्रीजवर फक्त मारुतीचा फोटो मांडणार आहे. इथं फुलं आणलेत, लाल फुल. आणि देवघर तुम्हाला दाखवते. देवघर तर बघितलं आपण, कारण आमच्या किचनमध्ये काय बघा जागाच नाही तिकडं. तर मग इथे छोटंसं मांडलं आहे बघा देवघर. तर आता मी फक्त मग पाठीमागावं तुम्हाला दिसत असेल तिकडं 5 मुलकीचं आहे तिकडं. तर ते आपल्याला आज शनिवार असल्यामुळे मी शनिवार धरलेला आहे. तर आपल्याला पूजा करायची. तर ते बघा, मला त्या दिवशी कसलं लागलं हे. काल लेकरं पतंग उडवत होती वरी आणि दुसरा पतंग आला. दुसऱ्या असल्या पण लेकरं तिकडं पण पतंग उडवत होती. तर त्याने काय केलं, आमच्या पतंगात पतंग घालून पतंग तोडायचा होता त्यांना, म्हणून त्याने काय केलं, आमच्या पतंगाकडे त्यांचा पतंग आणला. त्यांचा पतंग वाऱ्यानं आमच्या इथे स्लॅपवर पडला. जास्त त्यांच्या हातातच होता पण खाली आला होता. मला त्यांची शिफ्टी तोडून काढावं, हातात धरला तर असा अडकला माझा पतंग. असं अडकला ना, त्याचं दोरी इथं अडकली आणि तिकडून पोरांनी ओढलं. त्यांना काय माहिती कशाला अडकलाय, काय त्याला दिसलंच नाही तिकडून. आणि त्याने ओढलं की एवढं कापलंय बघा. त्यांनी सकाळी फिरायला लावली ती एवढी जखम झाली, सुजलंय पण हे बघू शकतो. हे बघा, एवढं जखम झाली. आणि इथून पांढरं आहे ना, मी आगपल्ले म्हणून फिरायला लावली होती, बघू शकतो. इतकी आगपल्ली आहे ना, सूज पण आली आहे. असं हात सुद्धा लावू देत नाही, इथं चरचर करते. तर आता मी देवपूजा करून घेते. देवपूजा झाल्यानंतर दाखवते. आता इकडं वरून देवपूजा करावी लागते, इकडं बसता येत नाही. तर तुम्हाला मी दाखवते. ह्या साईडला फ्रीज आहे आणि इकडून ही छोटीशी रूम आहे. तिकडं काय आउटसाईड वर जायते देवाऱ्याचं तोंडच कोणी इकडं करावं समजत नाही, म्हणून मी तिकडं मांडतच नाही. इकडं टेलचार एक, इकडं कडाप्याचं आहे, इकडं पलीकड आणि पलीकडं देवघर. आणि पलीकडं हे बघू शकतो आपण, इकडं दरवाजा येतो, त्यामुळे देवघरच मांडायची जागा नाही कुठं. चला मी आता देवपूजा करून घेते. तर बघा मित्रांनो, आता झाली आपली सगळी पूजा. आणि हनुमान चाळीस आपण ऐकला आहे, वाजायचा असतो, पण आता वाजता येत नाही, पण मी मोबाईलवर ऐकलंय. झाली पूजा. तर बघा मित्रांनो, आता झाली आपली देवपूजा. कारण देवपूजा करताना व्हिडिओ नाही घेतला मी, कारण माझ्याकडे स्टँड नाही. माझ्या पहिला स्टँड होता ती मॉलला होता, त्यामुळं मी काय केलं, आधी देवपूजा करून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवा म्हणलं. कारण मला ठेवता येत नाही, डब्यावर वगैरे ठेवायचं म्हणलं तर निष्ठतो. आणि देव तर मला देवघरचं दाखवलं आहे, छोटं कुठं आहे ती. आणि इकडं तुम्हाला मी दाखवते देवपूजा झालेली. छोटंसंच आहे, कारण इथं देवघर मांडायचं इतकं हे आहे ना, त्यामुळे मी इथं छोटंसं मांडलं आहे बघा. इथं दिवा लावला आहे, बघू शकता. हे आपल्या महादेवाची पिंड आहे. इकडं पण आहेत, आपल्या 2 आहेत. इथं एक पितळाची आहे. तर तुम्हाला मी दाखवते. तर हे पितळाची महादेवाची पिंड आहे ना. आता पिंड घासायची, कारण पितामध्ये संपलेली. तर त्यामुळं ॲडजस्ट केला. आता रविवारी धुणकेची सोमवारी सकाळी. तर आपल्याला ना ही महादेवाची पिंड मी तुम्हाला दाखवली, परत एकदा दाखवते तुम्हाला. तर हे बघू शकता, ही महादेवाची पिंड कधीपासून मी जपून ठेवलेली ही मला माहिती. कारण ज्यावेळेस माझं नवीन लग्न झालं ना, त्यावेळेस माझ्या पप्पाच्या इकडं म्हणजे आमच्या इथं दीक्षा घेतात, म्हणजे लिंगायतवाणी आहेत ना, त्यांच्या ती गळ्यात बेल वगैरे घालते, ते दीक्षा घेतात. त्यावेळेस मी दीक्षा घेतली होती. त्या टायमाला ना जेवढ्या म्हणजे माहेरी पुरी येतात ना, मुली आलेल्या सर्वांना ब्लाऊज पीस, नारळ आणि ती महादेवाची पिंड दिलेले. आणि आमचे गुरु महाराज आहेत मानूरकरचे. तर ज्यावेळेस आमच्यात पहिल्या स्टार्टिंगला सगळ्यांना म्हणजे कोणी दीक्षा घेतली नव्हती,
ती दीक्षा पण घ्यायची होती आणि पहिल्या स्टार्टिंगला आमच्या इथं सप्ताह बसलेला होता. त्या सप्त्यामध्ये आम्हाला ते सर्व मुलींना दिलेलं होतं. तेव्हापासून मी आणखीन जपून ठेवलेलं आणि ती माझ्यासोबतच आहे. मी आणखीन कुठं ठेवलेही नाही आणि कुठं घरी पण ठेवलेलं नाही. मी माझ्या स्वतःच्या घरी घेऊन आले आणि माझ्यासोबतच होती आत्तापर्यंत. जिथं मी असेल तिथं ती माझी महादेव होता सोबत. तर असे झालेले तर मग ते त्या दिवशी मी फोटो दाखवलेला आहे. आणि आता आपण शनिवार धरलेला आहे, मी त्याची पण पूजा केलेली आहे, तुम्हाला दाखवते इकडं. हे बघू शकता. तर बॅक कॅमेरा फिरून तुम्हाला दाखवते. तर बघा हे दिवा ह्याच्यात मी लावला आहे, कारण माझा जे मातीचा दुसरा दिवा होता पण ते आपण दिवाळीची पण ते लावतो ते पण ते सापडले नाही. त्यामुळं मी ह्या मातीच्या दिव्यात लावलेलं चांगलं असतं. त्यामुळं माझ्याकडे संक्रांतीचं होतं त्यामुळे मी ह्याच्यात लावलेलं आहे. आणि ही तेल आपल्याला आरती आहे समय आहेत पण त्यात आपण ना तेल तुपाचं पण घातलेलं आहे. नंतर हे पण काय आपलं साधं पण तेल आहे, तर मी ह्याच्यात तिळाचं तेल घातलेलं आहे. त्यामुळं मी ही केलेलं आहे, ही दिवा घेतलेला आहे. आता प्रत्येक मंगळवारी आणि शनिवारी आपल्याला हाच दिवा लावायचा आहे. आणि ह्यात बघा मी काय काय टाकले तुम्हाला दाखवते. तांदूळ आणि लवंग टाकले, इकडं खारीक, ते खोबरं आणि गुळ आहे प्रसाद त्याला ठेवलेला. इकडं आपलं लाल फूल व्हायचं असतं. तर हे बघा असं पूजा झालेली आहे. तर चला मंडळी, आता भरपूर टाईम झाला तर मी घेते फराळ वगैरे करून आणि संध्याकाळी 8-9 वाजता उपास सोडून आता थोडंसं करावं फराळ. तर मला शनिवारचं आपल्याला शनिवार धरावं, कारण खूप दिवसापासून धरायची इच्छा होती, पण कसं म्हणलं आता जाऊ दे श्रावण महिन्यापासून धरावं आपण, कारण श्रावण महिन्यातले सोमवार पण धरलेलेच आहेत आणि 16 सोमवार पण मी श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारपासून धरलेले आहेत. ती निरंकार आहेत. आणि जे आता मी सोमवार आणि शनिवार म्हणजे शनिवार आणि मंगळवार जे धरणार आहे ते आपलं एक टाईम जेवण करूनच आहे, ते आपल्या रेग्युलरचे आहेत ते धरलेत मी. आणि आपले सोमवार आहेत ते 16 सोमवारचे आहेत. तर आता झाली आपली पूजा वगैरे झाली. आता साक्षीने थोडासा शाबू केला आहे. आता त्यांनी पण मी काय स्वयंपाक केला नव्हता, कारण ती पण शाळेत गेली. ते शनिवार असल्यामुळे दुपारून सुटली शाळा. तर आता सर्वांनी 2-4 घास खायचा आणि नंतर मग आता मी संध्याकाळी उपवास वाढायला पण ना स्वयंपाक कशामुळे केला नाही, मी डाळ वगैरे शिजवून ठेवली. आम्हाला बनवायची इडली सांबर सगळं मिक्सरवर मी काढून वगैरे ठेवले. काल टाकलं होतं भिजायला. आता सकाळी मी बारीक केले मिक्सरवर काढून ठेवले, पण लगेच करता येत नाही, कारण भाकऱ्या जरा असं राहते ती त्याला फुगावं लागते. त्यामुळे म्हणलं आता संध्याकाळीच बनावं, संध्याकाळीच उपास सोडावं. हां काय नाही, ते लवंग काढलं त्याच्यातलं हे दिठून चल. चला आता मी घेते. तुमचं पण जेवण झालं का कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि श्रावण महिन्यात तुम्हाला जर कोणते उपास धरायचे असेल तर धरू शकता, कारण श्रावण महिन्यापासून कोणते उपास धरलेले चांगले असतात. तुम्हाला धरायचे असले तर धरा. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. आणि नवीन कोण आला असेल सबस्क्राईबर करा, ला विसरू नका. चला तर मग सर्वांना बाय बाय.